नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. महिला विश्व या आकाशवाणी अकोला केंद्राच्या कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांसाठी सुरुवातीला या काही ओळी. तू कंटाळलेली आठवत नाही, कुठे फिरायला गेलेलीही आठवत नाही, जुनी मैत्रीण एखादी घरी आलेली आठवत नाही, बदलताना तुझा देह ऋतू तू अस्वस्थ झालेली आठवत नाही, खुळ्या भाबड्या कल्पना माझ्या जन्म पुढला असेल जर काही, तर तू व्हावीस माझी मुलगी आणि मी तुझे लाड पुरवणारी आई. आईबद्दलच्या कवितेतल्या काहीच ओळी फक्त मी तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत. खूप अगदी मनाला स्पर्शून जाणारा असा हा जो भाव या कवितेमधनं उमटलेला आहे. मला असं वाटतं सखी, तुला जर मुलगी असेल ना तर हे शब्द तिच्या ओठी येतील तुझ्यासाठी, किंवा तू तुझ्या आईला जर आठवत असशील तरीसुद्धा हे शब्द पुरेसे आहेत असं मला वाटतं. किंवा आईनेही तिच्या आईची जर आठवण काढली तर तिला देखील हे शब्द पुरतील. इतक्या अगदी भावस्पर्शी ह्या ओळी ज्यांनी लिहिल्या आहेत ना, त्या रेवती पांडे, कवयित्री रेवती पांडे आत्ता आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये माझ्यासमोर बसलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांच्याकडून त्यांचा साहित्यिक प्रवास जो आहे आपण तो जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करते आहे. खूप धन्यवाद. आपल्या रेवतीताईंचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात सांगेल. रेवतीताई या विज्ञानाच्या शिक्षिका आहेत. हे मुद्दाम मी सांगते. एकीकडे लिखाण आहे, कविता करणं आहे, आणि दुसरीकडे शिक्षक म्हणून विज्ञान हा विषय शिकवणं, या दोन खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांच्या अनेक वैज्ञानिक प्रतिकृतींची राज्यस्तरावरती स्पर्धांमध्ये निवड झालेली आहे. नवोपक्रम स्पर्धा ज्या असतात त्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर पारितोषिकं पटकावलेली आहेत. तसंच शिक्षक वृद्धी प्रशिक्षणामध्ये पण त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बरेचदा जातात. कलेविषयी त्यांना, मला असं वाटतं कलेमध्ये रुची आहे हे वेगळ्याने सांगायला नको आहे. आणि नाटक असेल किंवा इतरही गोष्टींमध्ये त्यांना रुची आहेच. त्यातसुद्धा त्या नाटिका पण लिहितात, संहिता लिहितात, आणि त्याचा फायदा त्यांच्या विद्यार्थ्यांना नक्की होतोच. तर अशा ज्या रेवती ताई आहेत, आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मला असं वाटतं सुरुवातीला ना आपण तुमचा हा जो प्रवास सुरू झाला आहे तर त्याबद्दल सांगू. खरं तर कवितेशी म्हणा किंवा कुठलाही साहित्य प्रकार जो असतो त्याच्याशी एक वाचक म्हणून सगळ्यांची शालेय वयापासून परिचय झालेला असतो, पण कवयित्री म्हणून तुमचा जो परिचय आहे तर तो आम्हाला अपेक्षित आहे. माझे आजोबा प्रभाकरराव मुळे हे लेखक होते, आता सध्या नाही आहेत ते, आणि माझी आई मराठीची शिक्षिका होती. त्यामुळे साहजिकच घरामध्ये खूप वाचनाचं वातावरण होतं. गप्पा पण असायच्या, तर हे पुस्तक वाचलंस का, यावर तुला काय वाटतं. म्हणजे घरामध्ये वातावरण जे होतं ते साहित्यिकच होतं. पण आपल्या वेळेला काय होतं की ज्यांना जास्त मार्क्स मिळाले ते विज्ञानाकडे जायचे. जो एक पद्धत होती त्या पद्धतीनुसार मी विज्ञानाकडे वळली. पण तसं माझी आवड, मुळात भाषावर माझं प्रेम आहे, आणि आधीपासूनच मला असं वाटत होतं की आपण काहीतरी याच्यामध्ये करायला पाहिजे. पण ठीक आहे, विज्ञानावरही माझं प्रेम आहे आणि भाषेवरही आहे, तर हे दोघांचाही समतोल मला सध्या तरी जमतोय राखायला. असं ना, पण तुम्ही जेव्हा सांगितलं की तसं वातावरण असावं, जसं साहित्यासाठी आपण सहज सांगतो किंवा बऱ्याचशा कलाकारांच्या बोलण्यातनं पण आपल्याला हे जाणवतं की त्यांच्या घरी वातावरण होतं, त्यांच्याकडे कोणीतरी गायक होतं. म्हणजे आपण जर आपल्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना सांगण्याचा जर प्रयत्न केला की आपल्याला आपली मुलं अभ्यासात पुढे जावीशी वाटतात, तर ते वातावरण आपण त्यांना देणं आवश्यक आहे. जे तुम्हाला घडावंसं वाटतंय त्या प्रकारची वातावरण निर्मिती सुद्धा घरात होणं प्रचंड आवश्यक आहे. तुम्ही सांगितलं की आजोबांशी बोलण्यात नसेल, आजोबा लेखकच होते, त्यामुळे त्यांची पण पुस्तकं तुम्ही वाचली असतील. घरात सतत तो संवाद होता. अगदी. आणि मग हळूहळू तुमच्या मध्ये कवयित्री जी आहे तर ती जन्म घ्यायला लागली असेल. तर आठवतं का पहिली कविता कधी लिहिली? हो, म्हणजे आता आई सांगते मला की 5वीत असताना पहिली कविता लिहिली होती. आणि ती सांगते की तू असं लिहिलं होतंस की लक्ष्मी समोरच्या दारातून घरात येते आणि पैसा मागच्या दारातून घरात येतो. पण मला नाही वाटत की इतक्या लहानपणी मला ती काही एवढी जाण असेल. कुठेतरी काहीतरी वाचलं असेल आणि मग त्याचं कवितेमध्ये रूपांतर केलं. पण आईनी ती कविता आजोबांना दाखवली आणि आजोबा फार
त्यांना फार आनंद झाला की चला कोणीतरी नेताय हा वारसा समोर. आणि त्यांचंही तेच म्हणणं होतं की वयाच्या मनाने खूपच छान तू विचार मांडलेत. तर पण मला आठवत नाही ती कविता काय होती. त्यानंतर 7वीमध्ये एक कविता लिहिली होती, ती मला बऱ्यापैकी आठवते. बालगीत होतं. त्याच्यामध्ये एक परी बगीचामध्ये जाते आणि सगळे फुलं सांगतात की माझ्यात काय चांगलं आहे आणि तू माझी निवड कर. आणि ते गाणं आमचे वर्गशिक्षक होते दलाल सर, त्यांनी गॅदरिंगमध्ये बसवलं होतं. मग ते एक थोडंसं असं वाटायला लागलं की आपण जे करतोय त्याला आवडतंय लोकांना. आणि मग लहान मुलांचं असं असतं ना की ज्याचं कौतुक होतं तेच ते सारखं करत राहतात. पण मला ती पण कविता फारशी आठवत नाही. मला जी पहिली कविता आठवते, तरुण वयामध्ये दिवस आणि रात्र ही कविता पहिल्यांदा लिहिली होती. माझ्या डायरीतली पहिली कविता ती आहे. ती डायरीत नोंदवल्या गेली, ती डायरीत नोंदवल्या गेली, स्वप्नाळू दिवसांमध्ये नोंदवल्या गेली आहे. अगदी. आणि त्यामध्ये रात्र ही काळी सावळी अशी प्रेयसी आहे आणि प्रियकर दिवस हा गोरा पान तेजस्वी, आणि त्या दोघांचे संवाद अशी ती कविता होती. पण ती फार काही डायरी माझी मी फार काही कोणाला दाखवत नव्हते, माझ्याकडेच राहायची. तर पहिली कविता मला दिवस आणि रात्र हीच आठवते. खरं तर तुम्ही मला सांगितलं, नमूद केलं की 5व्या वर्गातली कविता तुम्हाला आठवत नाही, आणि आज जर तिचा विषय तुम्ही ऐकला तर तुम्हाला असं वाटतं की मी कशाचं तरी अनुकरण करून लिहिलं असेल. खरं तर मुलं ही अनुकरणातनं शिकत असतात, पण तो जो एक तुमच्यावरती संस्कार झालेला असतो, चांगलं काय, तुम्ही काय ऐकता आहात, म्हणजे तुम्ही त्यावेळेला काय वाचन करत होतात किंवा तुमच्या आसपास काय असेल हे पण आपल्या लक्षात येतं आणि ते सहज बिंबवल्या जातं. जरी तुम्हाला त्याची तेवढी सखोल जाणीव झालेली नसते विषयाची, पण तुम्ही जेव्हा प्रकट होता आणि ते समोर यायला लागतं तर काय संस्कार मनावर बिंबवल्या जातो हे लक्षात येतं. आता पण आपण शाळेतल्या मुलांना बघतो, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना, आणि त्यांना जसं वातावरण मिळतं तसे तसे ते घडत जातात. तुम्ही मुळात कवयित्री म्हणून घडत गेलात. तुम्हाला माहिती आहे की मी कशी घडले. आजी पण शिक्षिका होती, आई पण तुमची शिक्षिका होती, आणि आता तुम्ही स्वतः शिक्षिका आहात. तर त्या विषयावर आपण नक्कीच बोलणार आहोत की याचा फायदा मुलांना शिकवताना कसा होतो आहे, त्याबद्दल आपण बोलूच या. तुमच्या कविता बद्दल तुम्ही सांगितलं की तुम्हाला कॉलेजवयीन दिवसांमध्ये लिहिलेली पहिली कविता आठवते आहे. पण ही कवी खरं तर प्रत्येक जण असतो. मला पण वाटायचं मी पण काहीतरी लिहायचे, प्रत्येकाला वाटतं. स्वप्नाळू दिवसांमध्ये प्रत्येक जण चारोळ्या तर लिहितो. पण तुम्हाला जाणीव केव्हा झाली की यस मी आता लिहू शकते, मी लिहायला पाहिजे, प्रगल्भ लिखाण मी करणार आहे? मला कवी ग्रेस यांच्या लिखाणाबद्दल आधीपासूनच आकर्षण होतं. आपण लहान असताना एक महाश्वेता नावाची मालिका लागायची. त्याचं टायटल सॉन्ग ग्रेस यांनी लिहिलं होतं, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. आणि मग ते शोधायला लागले की आणखीन त्यांनी काय लिहिलंय. तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. नंतर ते लगेच लिहितात, तुझे दुःख झरते जसे संचिताचे ऋतू कोवळे, अशी पुढचं त्यांचं काहीतरी वाक्य आहे. पण थोडक्यात काय की कवी ग्रेसच्या प्रत्येक कवितेमध्ये खूप दुःख दिसतं. मग असं वाटायला लागलं की काय अशी त्यांना मोठी जखम असेल की ज्याचं दुःख त्यांचं आयुष्यभर त्यांना पुरतंय, किंवा आपल्याला माहिती नाही त्याचं कारण काय, पण तरीही ते दुःख त्यांच्यापासून आपल्यापर्यंत पोचतंय. आणि मग असंच लिहिता लिहिता त्यांचा विचार करता करता मी जखम नावाची कविता लिहिली. त्यामध्ये असं लिहिलं होतं की नसेन अश्वत्थाम्या परी प्राक्तन, तरी जखमा कुणाला टळल्या नाही. भाळावरली जरी जगास दिसली, पण हृदयावरल्या कळल्या नाही, अशी लिहिली. आणि काही जखमा वेदनेत भिजल्या, सुखातही विरघळल्या नाही. काही जखमा अमृत प्याल्या, सरणावरही जळल्या नाही. आणि मला स्वतःलाच या ओळी फार आवडल्या. असं वाटलं की बरं लिहितोय आपण. आणि तिथून मग सिरियसली या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागले. म्हणजे दुःख जे आहे लिहिलेलं किंवा आपल्याला ते जाणवलेलं ते पण आपल्याला कुठेतरी आवडतं, म्हणून पण शोकांतिका आपल्याला आवडतात, आपण त्या बघायला जातो. आणि त्या का आवडतात, खरं तर दुःख ही काय आवडण्याची बाब नसते, पण त्या का आवडतात, आपण त्यांचा भावनांचं प्रकटीकरण त्यामधनं कसं होतं, तुमच्या भावनांचा पण निचरा होतो, कदाचित तुमच्या मनात जे उफाळून आलाय त्याचा पण निचरा होत असेल, आणि म्हणून ह्या शोकांतिका कुठेतरी आपल्याला मार्गदर्शक ठरतात, आपण त्या बघतो आणि त्यातनं कुठेतरी मार्गदर्शन आपण प्राप्त करत असतो. अगदी बरोबर. या पुढचा प्रवास तुमचा सांगा ना. मग आता एकदा तुमच्या लक्षात आला, आता मी लिहितेय, मी चांगलं लिहिते, तुम्ही स्वतः खुश झाल्या, पण खरं तर जेव्हा कुणीतरी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप देतं तेव्हा आपल्याला कळतं की आपण योग्य दिशेला आपला प्रवास चालला आहे. बरोबर. त्याला मला बरेच वर्ष लागले. म्हणजे
काय 12-13 वर्ष लागले या सगळ्या इथपर्यंत पोचण्यासाठी. मला असं वाटतं की आपल्या या आठवणी आहे, माझं पुस्तकाचे नाव तेच आहे, आठवणींचं कपाट, पहिलं पुस्तक जे हे केलं आहे. आठवणी खूपच मॅनिप्युलेटेड असतात आपल्या. म्हणजे आपण म्हणतो बघा की मला एखादी गोष्ट आठवते, पण ती खरंच जशी असते तशी आठवत नाही खूपदा. आठवणी स्मृती आणि विस्मृतीच्या तळ्यात मळ्यात खेळत असतात. किंवा आपल्याला जे आठवतं ते कधी आपली कल्पना असते, कधी थोडं सत्य असतं, किंवा एखादी गोष्ट अशी व्हावी अशी आपल्याला वाटते आणि मग आपल्याला असं वाटतं की हां, माझ्यासोबत हे घडून गेलं आहे. पण जसं एखादा लहानपणीचा किंवा एखाद्या समारंभाचा आपण छायाचित्र काढू शकतो, तसं आपल्या भावनांचं नाही काढू शकत. मला हे खूप लवकर लक्षात आलं आणि त्यामुळे माझ्या भावनांचं छायाचित्र ही माझी कविता आहे. म्हणजे जेव्हा मी आता माझ्या 10 वर्ष आधी लिहिलेली कविता वाचते, तेव्हा मला कळतं की एक्झॅक्टली तेव्हा माझ्या भावना काय होत्या. मग तिथे मॅनिप्युलेशन होत नाही. आणि मग जेव्हा जसं वाटायला लागलं तसं मग मी लिहायला लागले. प्रेम कवितासुद्धा जसं माझं लग्न ठरलं होतं तेव्हा मी लिहिली होती. नाव तुझे हे असे रेशमी, प्राजक्ताचे फुल जणू, अलगद पडती या देहावर, चिंब होतसे अधीरतनू. ते त्यावेळेला वाटलं होतं. आता ती भावना येणं खूपच अशक्य आहे या इतक्या वर्षानंतर. आता तिथपासून प्रवास इथपर्यंत झाला आहे. सय आहे की सवय आहे अजिबात कळत नाही, पण तुझ्या इतकं आजकाल मला कुणीच छळत नाही, इथपर्यंतचा तो प्रवास झालाय. तर आता मी तेव्हा आठवत बसले असते की मला या व्यक्तीबद्दल तेव्हा काय वाटत होतं, ते कदाचित आठवलं नसतं. पण कवितेमुळे ते एक छायाचित्र आहे माझ्या भावनांचं, असं मला वाटतं. हे खूप खूप सुंदर शब्दात तुम्ही सांगितलं की ते छायाचित्र आहे आणि तुम्ही असं लिहित गेलात. अजून कुठल्या प्रकारच्या कविता तुम्ही लिहिल्या? बऱ्याच विषयावर लिहिल्या. प्रेम कविता आहेत, त्यानंतर स्त्रियांच्या भावविश्वावर जास्ती कविता लिहिल्या गेल्या. कारण की मी टीचर असल्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी महिला, त्यामुळे त्या त्यांच्या गोष्टी सांगायच्या आणि मग त्याच्यात मी रमून जायचे आणि मग ते बरोबर कागदावर उतरायचं जे पण मला वाटतंय ते. पण या सगळ्यांना मी समोर आणेन वगैरे असं काही माझ्या मनात नव्हतं. किशोर बळी जे आहेत आपल्या अकोल्याचे उत्कृष्ट कवी आहेत, त्यांना मी एकदा माझ्या कविता दाखवल्या की सर असं असं लिहिलंय मी. तर ते म्हणाले की खूप छान लिहिलंय तुम्ही, का नाही आणत या समोर, करा, बिलकुल लिहित राहा तुम्ही आणि नुसतं स्वतःपुरतं लिहू नका, लिहा. थोडंसं तिथे एक कॉन्फिडन्स झाला की आला की हां, आपण आपल्या कविता सोशल मीडियावर टाकूयात. किंवा मग आता मग पुस्तकापर्यंतचा प्रवास जो आहे तो घडलाय. एक प्रत्येकाचा पाठिंबा, कोणाचा तरी पाठिंबा हवा असतो, तर तो तुम्हाला योग्य वेळेला मिळाला. येस. बरं, तुमची जेव्हा स्वांत सुखाय तुम्ही लिहिता आहात तेव्हा मला वाटतंय म्हणून मी लिहिलं, पण जेव्हा ती भावना सार्वत्रिक होते, तुमच्या 4 मैत्रिणींना ते वाटतं की हो मलाही हेच वाटतंय, तुम्ही आणखीन लोकांपर्यंत जाऊन पोहोचता, त्यांना वाटतं हो मलाही हेच वाटतंय, आणि त्यावेळेला मात्र ती कविता सगळ्यांना आवडायला लागलेली असते. ती सगळ्यांच्या मनातली भावना असते आणि ती तुम्ही प्रकट करत असता. सगळ्यांच्या खरं तर मनातल्या भावनांना तुम्ही शब्दरूप देत असता. अशी तुमची कुठली कविता आहे जी तुम्ही महिलांवरती लिहिली आहे, स्त्रीच्या भावना ज्यातनं प्रकट होतील अशी लिहिली आहे? बऱ्याच कविता आहे. माझ्या एका मैत्रिणीने तिच्या मोठ्या बहिणीबद्दल सांगितलं होतं की त्या दोघींचं पटत नाही, मोठी बहीण भांडते हिच्याशी किंवा एक काइंड ऑफ जेलसी आहे. तर हे थोडंसं मला म्हणजे शॉकिंग होतं की का बहिणींचं शक्यतो चांगलं असतं संबंध, की असं का असेल. तर तिने तिची स्टोरी सांगितली की काही काही मुली ना एकदम बालपणानंतर एकदम प्रौढ होऊन जातात, यौवन तारुण्य वगैरे त्यांच्या नशिबात येतच नाही किंवा त्या मुळातच तशा वागत नाही. मे बी त्या एक आदर्श मुलगी होण्याच्या नादामध्ये त्यांच्या तरुणसुलभ भावना मारून टाकतात म्हणू आपण त्याला, किंवा व्यक्त होत नाही त्यांना जे वाटतं ते. आणि तिथे मला अबोलीचं फूल ही कविता सुचली की ती स्वतः तशी आहे म्हणून तिला कदाचित बाकी बहर तिच्या डोळ्यात खूपत असेल किंवा नसेल आवडत तिला. आणि मग नंतर मी माझ्या मैत्रिणीला ती कविता वाचून दाखवली तर ती फार आनंद झाला तिला की मी असा विचार कधी केला नव्हता माझ्या बहिणीबद्दल. आणि मग जेव्हा असं कोणी म्हणतं आणखीन आपल्याला प्रोत्साहन मिळतं की अरे हां, जे आपण लिहितोय ते पोचतंय समोरच्यापर्यंत. त्यानंतर एक माझी मैत्रीण आहे, तिचं लग्न ठरलं होतं आणि ते दोघं बरेच वेळ बोलायचे, पण काही कारणाने त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, म्हणजे मोडलं. पण त्यांना जी सवय लागली होती ना एकमेकांशी बोलायची, आणि हे त्या मुलाला माहिती होतं की आपलं लग्न नाही ठरणार आहे, पॉसिबिलिटीज नाही आहेत, पण तरी पण तो तिच्याशी बोलायचा, ते छान वाटायचं मे बी त्याला आणि तिला पण. लग्न मोडल्यानंतर पण ते त्याच्यातून नाही लवकर निघू शकले. ती एक सवय लागून जाते माणसाला, एखाद्या व्यक्तीशी बोलायची व्यसन लागतं. आणि तिने जेव्हा तिची ही स्टोरी सांगितली तर मी त्यावर रातराणी ही कविता लिहिली.
की रातराणी म्हणजे ती मुलगी आहे आणि त्या मुलाने खिडकीत लावलेलं रातराणीचं रोप आहे. त्याला असं वाटतंय की स्लायडरच्या अलीकडे पलीकडे तिचं अस्तित्व आहे, पण ते इतकंही काही सोपं नसतं. ती पण कविता मला लिहिल्यानंतर असं वाटलं, अरे छान लिहितो आपण, पोचतंय आपण जे लिहितोय ते समोरच्यांपर्यंत. म्हणजे खरं तर घटना भरपूर घडणाऱ्या असतात, आपल्या आसपास रोज काहीतरी चालू असतं. बरोबर. पण शाई सांडल्यावर टीप कागद जसा तेवढी शाई उचलून घेतो तसं तुम्हाला ती नेमकी भावना जी आहे, जी कुठेतरी रुतून बसली आहे, कोणाच्या तरी मनात घर करून बसली आहे, तो हळवा कोपरा जो आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचता येतं आहे. आणि हे आणि असं म्हणू शकू की लोक सांगतात आहे त्यांच्या कथा, माझ्याकडे मोकळ्या होतात ते लोक, ते एक मला खूप चांगलं रॉ मटेरियल मिळतं की हा लोक सांगतात आहे त्यांच्या मनात काय आहे किंवा त्यांच्या आयुष्यात काय घडतंय. शक्यतो लोक व्यक्त नाही होत इतक्या लवकर मनातल्या गोष्टी, स्त्रिया तरी लवकर सांगत नाही जे खरं आहे ते. आणि म्हणून कुठेतरी जेव्हा माझ्या मनातल्या भावना मला कुठेतरी कवितेतनं कुणाच्या वाचायला मिळतात, मग ती कविता किंवा ते साहित्य मला जवळचं वाटायला लागतं. बरोबर. की हे मला असंच वाटतंय आणि हे तुम्ही शब्दरूपातनं मांडलं आहे. बरेचदा असं असतं ना की शब्दाला शब्द जोडला है ना, टला टरला र, आणि म्हणजे कविता नसते होत. तुम्हाला तेवढा तुमचा शब्दसंग्रह असला पाहिजे, तेवढे तुमचं प्रगल्भ तुम्ही वाचन केलेलं असलं पाहिजे. तर ग्रेस व्यतिरिक्त आणखीन काय आपण? मी भरपूर वाचलंय आणि वाचते. मला वैभव जोशी आवडतात, स्पृहा जोशी आवडते, अपूर्व आहेत ते आवडतात. आताचे पण कवी फार ताकदीने लिहितात आणि छान लिखाण आहे. म्हणजे मी बहुतांश वेळ वाचत असते घरी असताना, माझ्याकडे चांगला संग्रह आहे पुस्तकांचा. पण आहे रिफ्लेक्शन तर असतंच साहजिक, जे आपण वाचतो ते येतं आपल्या लिखाणातून. पण मला या गोष्टीवर खूप ठाम विश्वास आहे की म्हणजे जी सर्जनशीलता असते कुठलीही असो ती, त्याच्या स्पंदनाला कॉस्मिक एनर्जीचा स्पर्श असतो, हे यावर माझा खूप विश्वास आहे. कधी कधी आपण लिहितो तर असं वाटतं की अरे बापरे, हे मी लिहिलंय आणि इतकं छान सुचलं, कसं काय या सगळ्या गोष्टी आल्या. तर ती दैवी देणगी आहे म्हणूयात आपण, जेही काही लिहू शकतात किंवा काही निर्माण करू शकतात. म्हणजे आपण म्हणतो नुसतं तिखट मीठ टाकून स्वयंपाक रुचकर होत नाही, हाताला चव असावी लागते. मग ती हाताची चव येते कुठून ना, तिला कुठून तरी कॉस्मिक एनर्जीचा स्पर्श असायलाच हवा. टिपके टिपके जोडून रांगोळी तयार होत नाही, सुंदर रांगोळी काढण्यासाठी काहीतरी असायला हवं. तर असं मला वाटतं की कथा पण जेव्हा मी लिहिते तेव्हा ते माहिती असतं की ही कथा आहे, आपण ही अशी सुचणार आहे आणि मग ती लिहित राहतो. पण कवितेचं तसं नाही आहे, त्याला कुठली तरी अदृश्य शक्ती मला असं वाटतं की ती लिहून घेते जे आपल्याकडनं लिहायला हवं आहे, असं मला वाटतं. ती त्या क्षणांची जादू असते असं आपण म्हणूया. मगाशी आपण सांगितलं की तुम्ही तारुण्यात लिहिलेली जी कविता आहे, तुम्हाला आज मागे वळून पाहताना असं वाटतं की मला असं वाटलं होतं का? तर तो क्षण असतो, मला असं वाटतं त्या क्षणाचं गारुड तुमच्यावरती असतं. बरोबर. आणि आपण जेव्हा पुढे निघून जातो आणि तुम्ही लिहिता आणि मग कधी बरेच मोठमोठाले कलाकार पण आपण पाहतो, तर ते म्हणतात की मी लिहिलं, कसं लिहिलं मला माहिती नाही. आपण त्या क्षणाची जादू म्हणूया की ते असतं, तुम्हाला ते बळ पुरवतं, त्यावेळेला तुम्हाला ते सुचतं. दैनंदिन जीवनामध्ये मात्र थोडंसं कला जोपासणं कठीण वाटतं मला. नाटक असेल, तुम्ही नाटकात काम करायला जाताय, तुम्ही स्टेजवर गेला आणि तुम्हाला ते परफॉर्म करावं लागलं. मी आहे इथे आले धावपळत आणि मला बोलायचं तुमच्याशी, मी बोलते. पण लिखाण ही एक अशी गोष्ट आहे की तुम्हाला काहीतरी सुचतंय म्हटल्यावर तुम्हाला थोडासा निवांत वेळ असायला हवा असतो. तुम्ही शिक्षिका आहात, तुम्ही नोकरी पण करता, घर पण सांभाळता, या सगळ्या याच्यामध्ये असा खूप निवांत वेळ मिळणं कठीण आहे. तर त्याची सांगड कशी घालता? हो, मला 11 ते 6:30 शाळा असते माझी. आणि पण मी ठरवलंय की 11च्या आधीचा वेळ घरासाठी आणि संध्याकाळचा वेळ माझ्यासाठी. मग घरी पण माझे मिस्टर झाले किंवा माझे मुलं झाले किंवा जे माझी आई भाऊ, हे त्याला सपोर्ट करतात. म्हणजे माझा मुलगा कधी मी वाचत असेल तर म्हणतो, तू वाचत असशील तर मग मी बाहेरून बोलवूयात आज काही, किंवा खिचडी लावते का फक्त मग तू आज. तर हे थोडंसं हवं घरामध्ये वातावरण. आणि संध्याकाळचा वेळ मात्र माझा असतो. शाळेतून आल्यानंतर मी माझं जे लिहायचंय, वाचायचंय, जे मला माझ्यासाठी करायचंय ते मी करते. असं मी जरा ठरवलंय बऱ्याच वर्षापासून, तर ते बरं चाललंय जे ठरवलंय. हेच तुमच्या मुखातनं मला आपल्या सखींना ऐकवायचं होतं की सखी तू ठरव, तुला काय करायचंय. अगदी खूपदा होतं की महिला अडकतात
त्यांना गिल्ट फील येतं. जसं तुम्ही सांगितलं, मुलांनी म्हटलं अगं खिचडी करतो, नाही तर मी लावतो, बाबांना सांगेल, आईला सांगेल, आजीला सांगेल, तर त्याचं गिल्ट फील जे तिला येतं आणि त्यामधनं ती बाहेर निघत नाही आणि खूप कलागुण तिच्यामध्ये असतात, तिला प्रकट होता येत नाही. तर तिला स्वतःला त्यातनं बाहेर पडणं अतिशय आवश्यक आहे. काय करायचं ठरवणं तिला अतिशय आवश्यक आहे. आणखीन काय सांगाल? स्त्रियांना मुळातच निसर्गाने निर्मितीची शक्ती दिली आहे, ती निर्माण करते. काही असो, एका स्वयंपाकापासून, रांगोळीपासून, अगदी मुलं जन्माला घालेपर्यंत तिला निसर्गाने निर्मितीची शक्ती दिली आहे. पण एक गंमत सांगते तुम्हाला. मेनोपॉज नावाची माझी कविता आहे. मला खूप माझ्या मैत्रिणींनी विचारलं की मेनोपॉजवर लिहिलं तू? हा कवितेचा विषय असू शकतो? म्हणजे एक थोडंसं हे होतं की ही काय कविता आहे का, मेनोपॉज? तर नवल वाटतं मला कधी कधी स्त्रियांचं. आपण म्हणतो की स्त्रियांना पुरुष समजून घेत नाही किंवा एका स्त्रीला दुसरी स्त्री समजून घेत नाही. पण मला असं वाटतं की स्त्री स्वतःलाच कधी समजून घेत नाही किंवा ती जशी आहे ना ती स्वतःला कधी ॲक्सेप्टच करत नाही. म्हणजे बघा तुम्ही, जी गोष्ट तिला स्त्री बनवते ती रजस्वला असते किंवा तिला मासिक धर्म असतो, ती त्याला विटाळ म्हणते. जी गोष्ट तुम्हाला स्त्रीला स्त्री बनवते आहे तिला तुम्ही विटाळ केलंय, अगदी तुम्ही त्याला विटाळ म्हणून कसं हिणवू शकता ना. आणि हे फक्त 4 दिवसांचा प्रश्न नसतो. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची स्त्रीचं भावविश्व जोडलं गेलेलं आहे. आणि मग मी ते मेनोपॉजवर जेव्हा कविता लिहिली, कसा बदलतो ऋतू अचानक, ध्यानी मनी नसताना, निसटून जाते आयुष्य अर्धे जगणे राहिले असताना. तर तेव्हा मग आवडली माझ्या मैत्रिणींना. म्हणले अरे हां, मला होते आहे जरा वयाने थोड्या मोठ्या मैत्रिणी आहेत. माझी काकू आहे जी स्वतः कवयित्री आहे. ती म्हणाली अगं मला अगदी हेच होतंय, तू अगदी परफेक्ट लिहिलं की एक कडवयाचं, नको नकोशी ही निवृत्ती जणू आयुष्याचा तिसरा प्रहर, सर्वांगातील उष्ण वारे कळेना जाळतात कुठला बहर. ते कळतं आपल्याला की कुठला तरी बहर जळतोय आता किंवा जे तिसरा प्रहर सुरू झाला आहे आयुष्याचा. पण जे आहे आपण, आपलं शरीर जसं आहे, आपल्या भावभावना जशा आहेत किंवा जसं बनवलं आहे आपल्या निसर्गाने, ॲज इट इज ॲक्सेप्ट करायला हवं. जेव्हा आपण ॲक्सेप्ट करू स्वतःला, त्यानंतर स्वतःमध्ये फार ट्रिमेंडस चेंजेस होतात असं मला वाटतं. आणि स्वतःला, माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी बघते मी, त्यांना कधी फोन केला ना की इथे नाटक लागलं आहे, चलतेस का तू? नाही, संध्याकाळचा स्वयंपाक राहिला आहे माझा, हे राहिलं आहे. कधीच कामं संपणार नाही आहेत. दिवस रात्र तुम्ही घरातले कामं केले तरी ते कधीच संपणार नाही आहे. आपल्यालाच ठरवावं लागेल की कोणता वेळ कोणाला द्यायचा किंवा स्वतःला यातला किती वेळ द्यायचा, हे थोडंसं ठरवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे हा सगळ्या, असं मला वाटतं की हा बदल व्हायला हवा. आपल्या सगळ्या सखींना आजूबाजूला बघता आलं पाहिजे. तुझी माझी भावना एक आहे, मग त्याच्यामध्ये मला का त्याचं गिल्ट फील यावं? अगदी हो ना. जर माझ्या मैत्रिणीला हे वाटतं आहे किंवा तुम्ही सांगितलं मोनोपॉजवर पण कविता लिहिली आहे, तर मला कळलं ना की अरे माझ्या ह्याच भावना आहेत. आणि बरेचदा असतं की ह्या हळव्या भावनांमध्ये किंवा व्यक्त व्हायला किंवा तुमच्या मनात काहीतरी आंदोलन आहे त्याला कुठेतरी जागा मिळत नाही आणि मग तिचं भावविश्व कोलमडायला लागतं. ती कितीही उच्च पदस्थ असतो किंवा अगदी घरात काम करणारी असतो, तिला वाटतं मला कोणी समजून घेत नाहीये. सखी, तू स्वतःला आधी समजवून घे. हाच छान संदेश तुम्ही सांगितलात. आणखीन काय सांगाल? तुमची अजून कुठली कविता आहे की जी आमच्या सखींना प्रेरणा देऊ शकते? एक कविता आहे, म्हणजे माझ्या ज्या फार इनर सर्कलमधल्या मैत्रिणी आहेत त्यांनी मला ज्यांना सांगितलं की मला आज इकडे बोलायचं आहे, त्या बोलल्या तू या कवितेचा उल्लेख कर. अपूर्ण नावाची कविता आहे. कृष्णाचं जे कॅरेक्टर आहे त्यावर फार कमी लोकांना मोह आवरला गेला आहे लिहायचा. बहुतांश लेखकांनी कृष्णावर लिहिलं आहे, कवींनी कृष्णावर लिहिलं आहे, कारण की ते कॅरेक्टरच तसं आहे. आणि त्याच्याभोवती अनेक स्त्री पात्र फिरतात. राधा असू देत, रुक्मिणी असू देत. राधेवर खूप लिहिल्या गेलं, तुलनाही केल्या गेली, एक राधा एक मीरा. पण रुक्मिणीवर फार काही लिहिल्या नाही गेलं कुठे. रखुमाईवर लिहिल्या गेलं विठ्ठलाच्या, जसं आता वैभव जोशींनी लिहिलं आहे, रखुमाई लिहिलं आहे, किंवा वामांगी नावाची कविता फार सुंदर आहे. पण जी कृष्णाची रुक्मिणी आहे तिच्यावर नाही लिहिलं गेलं आहे फार. तर ही अपूर्ण नावाची जी कविता आहे त्यामध्ये अशी कल्पना आहे की एके दिवशी मीरा आणि रुक्मिणी समोरासमोर येतात. तर त्यांचा काय संवाद होत असेल, मीरेला काय वाटत असेल, रुक्मिणीला त्यावर काय उत्तर देते. आणि शेवटी रुक्मिणी असं म्हणते कवितेच्या शेवटी, कृष्ण मला कधी कळलाच नाही, माझ्यासाठी तो म्हणजे मृगजळ, आणि शेवटी सत्यभामेच्या प्राजक्ताने मी भरून घेतली आहे माझी ओंजळ. तर हे जे सगळे स्त्री पात्र आहेत, मला असं वाटतं की आपण प्रत्येकच जणी या कुठल्या तरी स्त्री पात्रात बसतो.
तर ठीक आहे, जे आपल्या नशिबात जे पात्र आलं आहे ते योग्यपणे निभवायचं, यातच खूप आनंद लपलेला आहे असं मला वाटतं. तुम्ही सांगितलं ना की तुम्ही स्वतःला स्वतः आधी स्वीकारा, तुम्ही जे आहात जसे आहात तसे स्वीकारा, आणि मगच तुम्ही स्वतःला आणखी नव्याने शोधू शकाल. बरोबर. आणि हे खूप छान सांगितलं ताई तुम्ही की तिच्यात निर्मिती क्षमता ही मुळातच आहे. प्रत्येक कलेची निर्मिती असेल किंवा आणखीन काही असेल तर ती निर्मितीक्षम आहेच. तर ते तिने ओळखावं, त्याला वेळ द्यावा, आणि नक्कीच तिचा असा जो बहर आहे, तिला वाटतं आहे अगदी ऋतू संपताना की कुठला बहर जळतोय ही भावना येणार नाही, कारण सगळे ऋतू ती जगलेली असेल. बरोबर. आणि ते क्षण तिच्या हातातून निसटणार नाहीत. अबोलीचं फूल नको व्हायला प्रत्येकीने. बरोबर आहे, बरोबर आहे. मला हे सांगा की त्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्याकडनं मुलांनी घेतल्या आहेत? माझा लहाना मुलगा कला क्षेत्रातच येतोय, आर्टिस्ट आहे तो. माझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ त्यांनीच तयार केलंय, आणि मेन म्हणजे तो माझ्या कविता ऐकतो, त्यांना फील करतो, आणि आहे घरात ते वातावरण. मोठाही मुलगा छान लिहितो, तर आपसुकच शिकवायची गरज पडत नाही मुलांना, आपले अनुकरण करतात ते. आपण दिवसभर फोन घेऊन बसत असू तर मुलं साहजिकच त्यांचा फोन घेऊन बसणार. आपल्या हातात पुस्तक असेल तर मुलांना पण वाचेल की आपण वाटेल की काय आहे पुस्तकात, आपण पण बघावं. निश्चित निश्चित. एक शिक्षिका पण तुमच्यामध्ये आहे, विज्ञानाची शिक्षिका जरी असली तरी तुम्ही सांगितलं की शाळेमध्ये तुम्ही नाटिका पण बसवता, किंवा विज्ञान शिकवताना या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कसा म्हणजे फायदा होतो, किंवा मुलांशी संवाद साधताना किंवा ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवताना? मला असं वाटतं की वय कुठलंही असो, लहान मुलं मोठे, यांना कहाणीचं, कथेचं फार आकर्षण असतं. म्हणजे आपल्याला एखादा लॉ आठवणार नाही, एखादा नियम आठवणार नाही, पण एखादी कथा बरोबर आठवेल, एखादी वैज्ञानिकाची किंवा काय. तर मी शिकवताना पण खूप कथा आधी सांगते, याच्या मागची काय कथा आहे, आणि नंतर शिकवते. मुलांना ते सगळं फार आवडतं. शेवटी आपण जे म्हणतो एंटरटेनमेंट आपल्या आयुष्याचा फार महत्त्वाचा घटक आहे, आणि हे आपण एकदा स्वीकारलं की आपलं काम बऱ्यापैकी सोपं होतं, विशेष करून शिक्षकांचं. आणि आता इतके विद्यार्थी माझे मला कविता लिहून दाखवतात, माझ्यावर लिहितात, कधी त्यांच्या आईवर लिहितात, कोणावर काय लिहितात. आणि हे लिहिणं खूप आवश्यक आहे. प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे, ज्याची जी कहाणी आहे त्यांनी ती सांगावी. काही प्रॉब्लेम नाही, कहाणी फार दमदार आहे किंवा नॉर्मल आहे सगळ्या लोकांसारखी, पण ती सांगायला पाहिजे. नाहीतर आपण उगाच दुसऱ्याच्या कहाणीचा काहीतरी भाग होऊन बसतो, आणि दुसऱ्याची कहाणी आपल्याला आपली वाटायला लागते. जे आपली कहाणी आहे ती सांगणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं, आणि विद्यार्थी ते करतात. पण व्यक्त होणं अतिशय आवश्यक आहे. मग तुम्ही चित्राच्या माध्यमातून व्हा, आणि बालवयातले हे जी मुलं आहेत ही व्यक्त होणारी, ही उद्या कुठेतरी त्यांच्या भावनांना अगदी योग्य वाट मिळाल्यामुळे पण त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं बहरू शकतं. हे अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. मॅडम, आणखीन काय सांगाल आमच्या मैत्रिणींना? त्यांनी स्वतःला घडवताना वाचन म्हणा किंवा ह्या कला म्हणा, ह्या कशा जोपासल्या पाहिजेत? जसं मी म्हटलं की निर्मितीक्षम आहे स्त्री, प्रत्येक स्त्री. तुमच्यामध्ये जे प्लस पॉईंट आहेत त्यांच्यावर मेहनत करा, त्यांना हायलाईट करा, त्या समोर आणा. प्लस आपल्यामध्ये जो गुण आहे त्याला वेळ दिला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आपल्याला जेही निसर्गाने दिलं आहे. काही स्त्रिया सुंदर रांगोळी काढतात, काही स्त्रिया सुंदर बोलतात, काही स्त्रिया स्वयंपाक खूप छान करतात. जे काय आहे प्रत्येकामध्ये मिळालेलं, निसर्गाने दिलेलं, त्याला वाढवायला हवं, त्याच्यावर मेहनत घ्यायला हवी. आणि स्वतःला वेळ देणं म्हणजे यासाठी अप्रतिम भावना नको यायला मनामध्ये. खूप बायकांचं हे होतं की, सगळ्याच बायकांचं असं होतं. हो, असं वाटतं ना की मलाही कधी कधी असं वाटायचं की ही एवढी कविता मी 2 तास घालवले, यापेक्षा माझं एक कपाटावरनं झालं असतं. तर ठीक आहे, कपाट आवरू नंतर, पण आज जे सुचतंय ते लिहून काढूयात, या वेळेला महत्त्व आहे. नक्की नक्की. असं हळूहळू करत करत मी स्वतःला बऱ्यापैकी समजवलं, आणि या सगळ्या झोनमधनं पडले बाहेर, की ठीक आहे, स्वतःला वेळ द्यायला हवा. कवितांव्यतिरिक्त आणखीन काय लिहिण्याचा मानस आहे? आता सध्या माझ्या 2 पुस्तकांवर काम चाललं आहे. एक कथासंग्रह आहे, आणि एक विज्ञान विषयाशीच रिलेटेड एक पुस्तक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान कसं सोपं जायला हवं यासाठी. छान. एक कवयित्री असताना, एक शिक्षिका असताना तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसाठी जो प्रयत्न करता आहात तो अतिशय स्तुत्य असा प्रयत्न आहे. जाता जाता तुम्ही कुठल्या कवितेनी समारोप कराल आपल्या आजच्या या मुलाखतीचा? डोह नावाची कविता आहे. 96 नावाचा एक मूव्ही होता, त्याच्यामधली जी नायिका आहे त्रिशा, तिच्या मनात काय भावना असतील यावर मी ती कविता लिहिली होती. तर विरहिणीची एक विरहगीत असं आपण म्हणू त्याला.
एक रात्र असावी अशी रात्रभर उशी तुझ्या हाताची, डोळ्यात नसावी नीज मनीचे गुज भाषा स्पर्शांची, कानात वेणूचा भास तुझाच श्वास ऐकू यावा, मनाला मोह होई बुडण्याचा तुझ्या डोळ्यांचा डोह व्हावा, तुझ्या डोळ्यांचा डोह व्हावा. एक सुंदर लय सुद्धा त्या शब्दांमध्ये आहे. म्हणजे काही कवितांना गेयता पण असू शकते, अशा छान रचना तुम्ही केलेल्या आहेत. आज तुम्ही इथे आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात. छान तुमच्या कवितेचा जो प्रवास आहे, साहित्याचा जो प्रवास आहे, तो पण आमच्या मैत्रिणींसोबत तुम्ही शेअर केलात. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद.